मंडळी, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहात हो उदय चर्चा. वैराग परिसरातील रुई गावात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका वडिलांनी आपल्या 17 वर्षाच्या पोटच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव रवींद्र लाला साहेब नरसुडे, वय 54 वर्ष असं आहे. मुलगी बार्शी येथे शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये असताना तिची एका तरुणाशी मैत्री झाली होती, अशी माहिती वडिलांना मिळाली. ही केवळ मैत्री होती की त्या पलीकडे काही वेगळं, याचा ठोस तपशील समोर नाही. पण प्रेमसंबंध असल्याचा संशय वडिलांच्या मनात घर करून बसला होता. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10:30 ते 12:30 या वेळेत घरातच ही घटना घडल्याचं आरोप करण्यात आला आहे. पोलीस तपासानुसार वडिलांनी आपल्या मुलीचा तिच्याच ओढणीनं गळा आवळला. हे सर्व घरातच घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने मुलीला बळजबरीनं कीटकनाशक पाजल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मोबाईलमधील चॅट्स आणि संदेश काढून टाकण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे संपूर्ण घटना आत्महत्येसारखी भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा पोलिसांचा आरोप आहे. घटनेनंतर मुलीला धाराशिव येथील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुरुवातीला ही आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, पण येथेच प्रकरण वेगळं वळण मिळालं. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं की मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आहे. म्हणजेच ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय बाळगला. त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यातील अधिकारी अधिक सतर्क झाले. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास सुरू झाला. तपासात सायबर तज्ञांची मदत घेण्यात आली. मोबाईलमधील डिटेल्स काढण्यात आल्या. डाटा पुन्हा मिळवण्याबाबत मिळवण्यात आला. त्यानंतर मुलीच्या संपर्कातील माहिती आणि संवाद समोर आले. तपास जसा पुढे सरकत गेला तसा संशय अधिक गडद होत गेला. शेवटी संशयित आरोपी राजेंद्र नरसुडे याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. एका बापाने आपल्या पोटच्या मुलकीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. कारण काय, प्रेम संबंधाचा संशय समाजात अजूनही मान सन्मान, प्रतिष्ठा आणि तथाकथित इज्जत या नावाखाली मुलीच्या आयुष्यावर निर्णय घेतले जातात. हा गंभीर प्रश्न आता या घटनेत पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास, सायबर विश्लेषण आणि पुरावे याच्या आधारे हे प्रकरण उघड केलं आहे. जर शव पोस्टमॉर्टम अहवाल आणि सायबर तपास झाला नसता, तर कदाचित ही घटना आत्महत्या म्हणून नोंदली गेली असती. त्यामुळे तपास यंत्रणेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सध्या आरोपी न्यायालयीन प्रक्रियेत आहे. पुढील तपास सुरू आहे असून सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील. दोष सिद्ध झाल्यास कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा होऊ शकते. एकंदरीत वैराग परिसरातील ही ओनर किलिंग दृश्य घटना समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून स्वतःच्या मुलीचा जीव घेणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील करून जा.